भाजपांच्या प्रचार शुभारंभाच्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो, काही वेळानंतर शरद पवारांचा फोटो काढण्यात आला। काही दिवसांपूर्वीच दादांच्या राष्ट्रवादीच्या बॅनरवर फोटो लावल्यामुळे पवारांनी आक्षेप घेतला होता। ज्यांचा डाऊनफॉल होतोय त्यांनाच इतके फोन करायला लागतात। हर्षवर्धन सपकाळांची पार्थ पवार यांच्यावर टीका, पुरोगामित्व गहाण ठेवून भाजपसोबत राहावं लागतंय हा डाऊनफॉल, सपकाळांचा टोला। महाविकास आघाडी बारामतीसाठी सगळं काही करू शकते तर राहुरीसाठी का नाही? शेवटी दोन्ही परिस्थिती एक समान होत्या। सुजय विखेंची राहुरी पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीवर टीका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नारायण राणेंच्या ओम गणेश निवासस्थानी दाखल। नारायण राणे यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची उपस्थिती। गडकरी, शेलार, सुनील तटकरे, रवींद्र चव्हाण, प्रसाद लाड हे सुद्धा उपस्थित राहणार। मुंबई महापालिकेमध्ये सत्ताधारी नगरसेवकांना विरोधकांपेक्षा जास्त निधी, 25 लाखांचा निधी म्हणजे आम्हाला बिदागी देताय का? संजय राऊतांचा सवाल। समतोल विकास यालाच म्हणतात, विजय वडेट्टीवार यांची टीका। गेल्या 25 वर्षांमध्ये ठाकरेंनी कसा निधी वितरित केला ते पहा। भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांची संजय राऊत यांच्यावर टीका। शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करा। मुंबई हायकोर्टाने सरकारला फटकारलं। एका निवृत्त महिला कर्मचाऱ्याच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान कोर्टाने पालिका प्रशासनाला धारेवर धरलं। कोल्हापुरात आरोग्य अधिकाऱ्याला मनसेच्या पदाधिकाऱ्यांची दमदाटी आणि खंडणी मागितल्याचा मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर आरोप। आरोग्य अधिकारी उत्तम मदनेची करवीर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार। प्रसाद पाटील यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल। मुंबईमध्ये भाडेतत्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचना। नोकरी व्यवसाय निमित्तानं बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्या सुविधांसाठी पोर्टल विकसित करण्याच्याही सूचना। वृंदावनमध्ये यमुना नदीत लोकांना घेऊन जाणारी बोट पलटली। दुर्घटनेमध्ये 10 जणांचा मृत्यू तर 12 जण बेपत्ता असल्याची माहिती। चंद्रपूर जिल्ह्यातील गोंड पिंपरी तालुक्यामध्ये मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापाला अटक। शिक्षकांनी उघडकीस आणलं हे प्रकरण। बायकोसोबत राहणारी मुलगी परीक्षा देण्यासाठी आली असता बापानं मुलीवर अत्याचार केला होता। सोलापुरात शासकीय सेंटरमधून बनावट HIV पॉझिटिव्ह रिपोर्ट दिल्याचा आरोप। सरकारी अनुदान मिळवण्यासाठी बनावट HIV पॉझिटिव्ह रिपोर्ट दिल्याचा आरोप। महिलेनं खासगी सेंटरमध्ये टेस्ट केल्यानंतर HIV रिपोर्ट निगेटिव्ह। राज्यातील 27 गॅस वितरकांचे परवाने रद्द। नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास दिल्यामुळे कारवाई। 3163 LPG सिलेंडर कारवाईमध्ये जप्त करण्यात आली। मुंबईच्या वाडी बंदर परिसरामध्ये अवैध सिलेंडर साठ्यावर शिधावाटप विभागाचा छापा। 40 लाखांचा मुद्देमाल जप्त। 8 गाड्यांसह 451 अवैध सिलेंडर हस्तगत। लातूर जिल्ह्यामध्ये 10 ते 12 दिवसांपूर्वी बुकिंग करून सुद्धा गॅस सिलेंडर घरपोच मिळत नसल्यामुळे नागरिकांच्या वितरण एजन्सीच्या बाहेर रांगा। घरपोच गॅस वितरण व्यवस्था तातडीनं पूर्ववत करा, नागरिकांची मागणी। सोलापूरच्या कुमठा नाका परिसरामधील गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांगा। घरपोच गॅस मिळत नसल्यामुळे नागरिकांचे गॅस एजन्सीच्या बाहेर हेलपाटे। जवळपास 1 महिन्यानंतर सुद्धा गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा कायम। जळगावमध्ये चोपडामध्ये गॅस एजन्सीच्या समोर घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची मोठी गर्दी। वृद्धांसह महिला आणि नागरिक गॅस सिलेंडर बुकिंगसाठी रांगेमध्ये उभे। चंद्रपुरात गॅस एजन्सी आणि गोदामाला जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट। जिल्हाधिकाऱ्यांकडून गॅस एजन्सीमधील स्टॉक रजिस्टरची पाहणी। गॅसच्या स्टॉकची नियमित तपासणी करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना। बीडमध्ये पत्रकार रामेश्वर गव्हाणे यांची आत्महत्या। पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची फेसबुक पोस्ट। रामेश्वर यांनी फेसबुक पोस्ट करत पत्नीवर छळाचे आरोप केले।